अधिकच्या आणि फुकटात मिळणाऱ्या पैशाची हाव माणसाला कोणत्या थराला घेऊन जाते याचे ज्वलंत उदाहरण लातूरमध्ये घडलेल्या एका भयंकर घटनेतून समोर आलंय। एका व्यक्तीने स्वतःच्या हत्येचा बनाव करत एका निष्पाप माणसाला क्रूरपणे संपवल्याच्या भयंकर षडयंत्राचा पर्दाफाश झालाय। लातूर जिल्ह्यातील औसा इथं एका कारमध्ये एका व्यक्तीला कोंबण्यात आलं, त्यानंतर त्याला जिवंत जाळण्याची घटना समोर आली होती। अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूरच्या औसा तालुक्यात समोर आली होती। वनवाडा रस्त्यावर रात्री 12च्या सुमारास घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। या घटनेत एका व्यक्तीला आधी पोत्यात भरलं, नंतर कारमध्ये कोंबलं आणि जिवंत अवस्थेत कारला आग लावून जाळलं। या घटनेत व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला, मृतदेह जळून राख झाला। तिथेच पडलेल्या कड्यावरून हा मृतदेह गणेश चव्हाण याचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। पण पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली आणि हदरवणाऱ्या या हत्याकांडात एका नवा ट्विस्ट आला। गाडीतला मृतदेह गणेश चव्हाणचा नसून गोविंद यादव नावाच्या एका निष्पाप व्यक्तीचा असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं। गाडीतला मृतदेह गणेश चव्हाण याचाच असल्याचा भासविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला, पण पोलिसांच्या तपासात या हत्येचा बनाव असल्याचं उघड झालं। हा बनाव गणेश चव्हाण यानेच केला होता। आपला अपघाती मृत्यू झाल्याचं त्याला दाखवायचं होतं। गणेशने 1 कोटीचा टर्म इन्शुरन्स काढला होता। पैसे मिळवण्यासाठी त्याने स्वतःच्याच हत्येचा बनाव केला। गणेश याकतपूर रोड इथं गोविंद यादव नावाच्या व्यक्तीला भेटला। तो दारू प्यायला होता। त्याने गणेशकडे लिफ्ट मागितली। गणेशने या गोविंदला लिफ्ट दिली। गोविंद इतका नशेत होता की त्याला धड बसता येत नव्हतं। याच वेळी गणेशच्या डोक्यात एक भयंकर कट शिजला। त्याने गोविंदला जेवणासाठी विचारलं। गोविंद ही चिकन खाणार असं म्हणाला। मग गोविंदसाठी एका धाब्यावरून चिकन घेण्यात आलं। ते चिकन गोविंदने खाल्लं। त्यानंतर तो गाढ झोपी गेला। त्याच अवस्थेत त्याने गोविंदला ड्रायव्हिंग सीटवर ठेवले, त्याला सीट बेल्ट लावला। त्यानंतर आपल्या हातातील कड गोविंदच्या हातात घातलं। नंतर वानवड फाट्याजवळ गाडीला पेटवून दिलं आणि स्वतःचीच हत्या असल्याचा बनाव केला। गणेश चव्हाण हा हत्येनंतर औसातून पसार झाला। तो आधी तुळजापूर मोडपर्यंत चालत गेला, नंतर कोल्हापूर मार्गे गणेश सिंधुदुर्गात जाऊन लपला। सर्व काही गणेशने ठरवलेल्या प्लॅननुसार होत होतं। गणेशचा जळून मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती। गणेश मेला असं सर्वांनीच गृहीत धरलं होतं, पण गणेशला त्याची एक चूक महागात पडली। त्यामुळे त्याचा प्लॅन फसला। तो प्लॅन फसण्याचं कारण होतं त्याने केलेला एक फोन कॉल। गणेशने सगळ्या प्रकारानंतर एका नंबरवरून आपल्या प्रेयसी सोबत संपर्कात होता। पोलिसांनी कॉल डिटेल तपासल्यानंतर गणेश प्रेयसीच्या संपर्कात होता हे समोर आलं। त्याच्याच आधारे पोलिसांनी कोल्हापूर गाठले। पुढे सिंधुदुर्गच्या परिसरात गणेश लातूर पोलिसांच्या कचाट्यात सापडला। गणेश चव्हाणने 1 कोटीच्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला होता। पण ज्या प्रेयसीसाठी गणेशने हा कट रचला त्याच प्रेयसीला केलेल्या फोनने त्याचं भिंग फुटलं। आधी गणेशचा या अपघातात मृत्यू झाल्याचं सर्वांना वाटलं होतं। त्याचे नातेवाईक मित्रांनी तर त्याला श्रद्धांजली वाहिली होती। पण हा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत।